यतीमखाना. धर्म कोणताही असो, जर अनाथ मुलांसाठी काम करणारी काही माणसं असतील, समजा कुणाचे पालक, कुणाची आई, कुणाचे वडील क्युअर न होणाऱ्यासारख्या रोगाचे बळी ठरलेले असतील आणि मग मुलं अनाथ होतात, अशा मुलांसाठी कार्य करणाऱ्या अशी जी काही लोकं आहेत, त्या सगळ्यांच्या कार्यापुढं हा प्रवी नेहमीच नतमस्तक आहे. यतीमखाना म्हटलं जातं, अनाथालय आपण म्हणतो. पण हे जे मुस्लिम धर्मियांमध्ये यतीमखाने आहेत, हां, सगळी अल्लाची लेकरं आहेत, मग ज्यांना आईबाप नाहीत त्यांना आम्ही सांभाळतो, त्यांच्यासाठी आम्ही चंदा इकठ्ठा करतो, त्यांना आम्ही महिन्यातनं एकदा जाऊन बिर्याणी खाऊ घालतो. अशी काही सोशल वर्कर माझी मित्रमंडळी मुस्लिम धर्मियांमध्ये पण आहेत. नो डाऊट, आय यूज टू सॅल्यूट दॅम. त्यांच्या कार्यास मी नेहमीच सलाम करण्यास उत्सुक असतो. कधीकधी मी सुद्धा त्यांच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. नॉट फिजिकली बट फायनान्शियली. अर्थात जे काही समाजासाठी हितावह काम करतायत, जी काही लोकं, जी काही मंडळी, भले कोणत्याही धर्माची का असेना, अनाथ मुलामुलींसाठी जर ते झटत असतील प्रामाणिकपणे, तर नक्कीच ते सॅल्युटेबल आहे. परंतु आता परंतु हा फार महत्त्वाचा शब्द. पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, आसाम आणि ओरिसा या राज्यांची नावं घेतल्यावर सुद्धा आपल्याला पुणे, मुंबई या ठिकाणी कामाला येणाऱ्या व्यक्तींची गर्दी आठवत असेल. पुण्यातल्या बांधकाम क्षेत्रात बिहारमधनं खूप मजूर येतात. ज्यांना तिकडं काहीच काम मिळत नाही असे लोक इथं येऊन वाटेल ते काम करण्यास तयार असतात. झारखंड आदिवासी एरिया खूप आहे. ओरिसामध्ये सुद्धा जे काही तळागाळातले लोक आहेत त्याची संख्या खूप आहे. पश्चिम बंगालची तीच हालत आहे. मग अशा या आदिवासी भागातून किंवा मागासलेल्या भागातून किंवा शिक्षण कमी असलेल्या भागातून, अर्थात बिहारमधनं खूप लोक UPSC टॉपर असतात, तो एक वर्ग आहे बिहारमध्ये, नो डाऊट ॲट ऑल. त्यामुळं जनरल स्टेटमेंट विल नॉट बी प्रॉपर. पण अशा तळागाळात जे लोक जगतात, मजुरी करतील, बांधकामावर काम करतील, मग तो झारखंडचा विभाग घ्या, बिहारचा विभाग घ्या, पश्चिम बंगालचा घ्या, अशा ठिकाणाहून अशा मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांकडे काही गट लक्ष ठेवून असतात. का लक्ष ठेवून असतात? काय फार मोठं सत्कर्म करायचं मनात असतं? नाही. नुकताच मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला आहे, अपलोड केला आहे, की मुलं, मुली आणि बायका गायब होत आहेत, सावध राहा. कारण दर 8 मिनिटाला एक मुलगा, मुलगी, बाई गायब होते दिल्लीमधून, असं आकडेवारी नुकतीच डिक्लेअर झाली आहे. म्हणजे मुलं आणि मुली पळवली जातात, किडनॅप केली जातात. मी त्या व्हिडिओमध्ये असाही उहापोह केला आहे की जर मॉडर्न टेक्नॉलॉजी इतकी आपण ॲडॉप्ट केलेली आहे, तर मग CCTVच्या फुटेजद्वारे ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या आरोपीचा पिछा काढता, त्या पद्धतीने ही पळवून नेलेली मुलं, त्यांचा जर पिछा काढला तर ती सापडू शकणार नाही आहेत का, असा मी सवाल विचारला होता. परंतु हे जे काही चालू आहे, मुलं आणि मुली पळवण्याचं प्रमाण, हे काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे.
मग आत्ता मी जी उल्लेख केलेली राज्य आहेत, झारखंड घ्या, आसाम घ्या, बिहार घ्या, पश्चिम बंगाल घ्या आणि ओरिसा घ्या, या ठिकाणी तळागाळातले जे लोक आहेत, ज्यांना राहायला घर नाही, ज्यांची घरं रस्त्यावर आहेत, तंबू टाकून ते राहत आहेत, अशा ठिकाणाहूनसुद्धा रात्रीच्या झोपेच्या अवर्समध्ये काही लहान मुलं पळवली गेली. अनेक लहान मुलं मुली गायब आहेत. अशा समाजाची जे दारिद्र्याशी झुंज देत आहेत, मिळेल ते काम करून आपल्या मुलाबाळांना वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांची मुलं टार्गेट करून उचलली जातात, पळवली जातात. रात्रीच्या अंधारामध्ये बेफाम तुफान कार चालवत ती एका सीमेवरनं दुसऱ्या सीमेकडे नेली जातात. हे निदर्शनास आलं आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन जेव्हा पाळंमुळं खणली गेली, तेव्हा असं आढळून आलं की 75,000 मुलं मुली जी बेपत्ता झाली होती, त्याच्यातली जास्तीत जास्त मुलं मुली केरळमधल्या एका यतीमखान्यामध्ये, अनेक यतीमखान्यांमध्ये थोडी थोडी अशी मुलं तिथं दिसून आली. काय केलं या मुलांचं? काय केलं त्यांनी नक्की? जी मुलं होती त्यांचं धर्मांतरण झालं, मुस्लिम धर्माप्रमाणे त्यांचा खतना केला गेला, त्यांना मुस्लिम धर्मियांच्या कुराण वगैरे वाचायला शिकवलं गेलं आणि त्या धर्मातल्या रीतिरिवाज शिकवण्यास सुरुवात केल्याचं आढळून आलं. म्हणजे या 5 राज्यातनं गायब झालेली मुलं मुली केरळमधल्या अनाथालयांमध्ये, तेही मुस्लिम धर्मियांच्या अनाथालयात, जिसको वो लोग कहते हैं कि हम यतीम खाने में जाते हैं, कुछ चैरिटी करते हैं, यतीम खाने में बिन बाप के बिन माँ के बच्चे रहते हैं, उनका पेट भूखा नहीं रहना चाहिए, इसके लिए हम कुछ करते रहते हैं, असं जे सांगताना यतीमखाना हा उल्लेख केला जातो, त्याचं मराठीकरण आहे आई वडिलांच्या विना राहणारी अनाथ मुलं मुली ज्या ठिकाणी राहतात त्याला आपण अनाथालय म्हणतो. अशा या केरळच्या अनेक अनाथालयांमध्ये मुस्लिम सोडून इतर धर्मियांची किडनॅप करून आणलेली, अपहरण करून आणलेली मुलं आणि मुली जी थोड्याशा न कळत्या वयाची असतात, त्यांना तिथं खाऊ पिऊ घातलं जातं, परंतु त्यांचं धर्मांतरण केलं जातं. जर 75,000 मुलामुलींचं धर्मांतरण झालेलं असेल, काही काळासाठी आपण गृहीत धरूया ही बातमी खरी आहे, तर हा एक बॉम्बस्फोट आहे, मोठा स्फोट आहे. एवढी 75,000 मुलं मुली किडनॅप करून धर्मांतरित होऊन त्यांना आयती मिळाली आहेत, त्यांच्या धर्माची लोकसंख्या वाढली आहे. मग अशा पद्धतीने जर धर्मांतरण होणार असेल, जर कायद्याचा काहीच वचक नसेल, तर मग या बाबतीतला कडक कायदा अंमलात आला पाहिजे की नाही? नक्कीच आला पाहिजे. म्हणूनच भारतीय न्यायसंहिता, जे काही आत्ता आपण ॲमेंडमेंट केली आहे, जे काही CRPC आणि IPC याच्यामध्ये दुरुस्ती होऊन नवीन कायदा अंमलात आलेला आहे, त्या कायद्यामध्ये जर याचा अंतर्भाव केला नसेल, बहुतेक केलेला नाही आहे, धर्मांतरण विरोधी असं एखादं कलम त्याच्यामध्ये अंतर्भूत करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अमेंडमेंट इन BNS इज नीडेड. प्रकर्षाने या कायद्याची, कडक कायद्याची गरज निर्माण झाली आहे. कारण मुलं मुली आणि बायका हे गायब होण्याचं प्रमाण जर 8 मिनिटाला एक मुलगा मुलगी किंवा बाई गायब होत असेल, तर हे प्रमाण चिंताजनक आहे. मग त्याच्यातून जर असं धर्मांतरण होणार असेल तर अजून चिंताजनक आहे. मानवी अवयवांच्या तस्करीसाठी त्यांना जर मारून टाकलं जात असेल आणि त्यांचे अवयव काढून त्याचे जर स्मगलिंग होत असेल, तर ते अजून धोकादायक आहे. कारण सगळ्यांचंच धर्मांतरण होतं असं नाही आहे. त्यातल्या त्यात या लहान मुलामुलींचं, ज्यांना काही जास्त सांगावं लागत नाही, ज्यांना कोणतंही आमिष दाखवावं लागत नाही, यतीमखान्यामध्ये सहज त्यांचं धर्मांतरण होतं, असे थोडेसे टक्केवारी सोडून दिली तर इतरांचं काय झालं? इतर मोठे जे गायब होतात मुलं मुली, त्यांचं नक्की काय झालं? त्यांना मारून टाकलं जातं, त्यांच्या अवयवांची तस्करी होते का? त्यांचं नक्की कुठे होतं, काय होतं? त्यांना किडनॅप करून नक्की कुठे नेलं जातं? नेऊन कुठे संपवलं जातं की काय? का ते जिवंत आहेत अजून? मग सापडत का नाहीत?
चांगली चालती बोलती माणसं घरातनं गायब होतात, नंतर ती घराकडे फिरकत नाहीत. याचा अर्थ नक्की काय घ्यायचा? चला, एक चिंताजनक बातमी माझ्या कानापर्यंत आली म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. केरळामधल्या यतीमखान्यांमध्ये जेव्हा झाडाझडती झाली तेव्हा अशी काही मुलं सापडली आणि त्यातून मग हा सुगावा लागला आणि तो आकडा पोहोचला 75,000. 75,000 मुलामुलींचं धर्मांतरण झाल्याचं आढळून आलं आहे. आपला धर्म वाढवण्यासाठी अगदी शतके वर्ष झाली, मुघल जेव्हा आले तेव्हापासून हा प्रकार सुरू आहे आणि आज स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाल्यानंतरसुद्धा हा प्रकार जोरात सुरू आहे. याची मोठी शोकांतिका वाटते. ना कायद्याचं भय, ना कुठल्याही गोष्टीची चिंता, ना भय. म्हणजे काय प्रकार सुरू आहे समाजात, हा मोठा चिंतित करणारा असा विषय. आणि त्यामुळंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सतर्क राहा, सावध राहा आणि धर्मांतरण विरोधी कायदा झाला पाहिजे अशी जर कुठे काही मोहीम चालू असेल तर त्याला अगदी मोठ्या मनाने पाठिंबा आपण देऊयात. याच प्रार्थनेसह या व्हिडिओ इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.